आज नांदेड उत्तर भागामध्ये आपले शाहूकार सावंत सर यांनी तरोडा पोस्ट इथं एक छोट्या ठिकाणी एक लेकरांसाठी खेळण्याचं ठिकाण केलेलं आहे। कारण आपल्याला माहित आहे हे या दगदगीच्या जीवनामध्ये सगळ्यांना शरीराला एक शरीर सगळ्यांचं मजबूत झालं पाहिजे आणि निसर्गिक वातावरणामध्ये छोटे छोटे खेळ खेळून सनी त्यांचं म्हणजे जे काही शरीर आहे ते मजबूत झालं पाहिजे आणि प्रत्येक लेकरांनी इथं स्पोर्ट्सच्या ठिकाणी येऊन क्रिकेट खेळलं पाहिजे आणि निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे। कारण ही काळाची खूप गरज आहे आणि नांदेड उत्तर या भागामध्ये आपल्या सावंत काकांनी खूप चांगला विचार केला त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी आणि या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण आवर्जून आलो। त्या कार्यक्रमाला धम्मा कदम, विनायक सगर, माणिक देशमुख, मंगेश दादा कदम आणि सर इथं आलेली पूर्ण युवक मंडळी, सर कार्यकर्ते आणि पूर्ण युवक मंडळीला सगळ्यांना यांना खूप चांगलं वाटलं आम्हाला की बाबा हा खूप चांगला कार्यक्रम म्हणजे छोट्या ठिकाणी का होईना पण सगळ्यांनी घेतला आणि हे खूप काळाची गरज आहे। हे निसर्गिक छोटे छोटे गेम झाले पाहिजे आणि ह्या गेम्स मधून सगळ्यांचं आरोग्य खूप चांगलं झालं पाहिजे कारण येणाऱ्या पिढीला ही खूप काळाची गरज आहे। एवढंच बोलून मी सगळ्यांना यांना शुभेच्छा देतो। आमचे नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीभाऊ कल्याणकर यांच्या विद्य पत्नी शिवालय बँकेच्या अध्यक्ष आमच्या संध्याताई कल्याणकर यांच्या हस्ते आज हे तरोडेकर स्पोर्ट टर्फचं उद्घाटन झालेलं आहे आणि निश्चितच आमच्या तरोड्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे की युवा पिढी व्यसनापासून दूर कशी राहिली पाहिजे। आज तुम्ही बघत आहात की मोबाईल म्हणजे कंपल्सरी जीवनात झालेला आहे। म्हणजे मोबाईलमुळे अनेक ताणतणावाचे आजार होत आहेत युवकांना, लहान युवक असो किंवा मोठे असो का महिला माता भगिनी असो, यांना निश्चितच ह्या तरोडेकर स्पोर्ट टर्फ जे क्रिकेटचं जे मैदान आमच्या आनंदराव सावंत त्यांचा मुलगा प्रसन्नजीत सावंतसाठी जे अतिशय आमच्या तरोड्यामध्ये एवढं छान सुरू केलं आहे, खरंच अतिशय ह्याला म्हणजे कौतुकास्पद बाब आहे। आणि त्याला उपस्थित आमचे मित्र, आमचे विनय भाऊ सगर, आमच्या या भागाचे सहाय्यक आयुक्त दोन्ही बी गच्चे साहेब, रावण सोनसळे दाजी, आमचे खर्चे दाजी, त्यानंतर आमचे कार्यकर्ते माणिक देशमुख तरोडेकर, असे म्हणजे अतिशय युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आलेला आहे। आणि काही दिवसापासून माझ्या मनात चालू लागले की बाबा एक आमचा शेजारी एक जाते संध्याकाळी जातो कुठे, तर म्हणून आम्ही क्रिकेट खेळाय, तेव्हा आम्हाला बाहेरूनच दिसत होते काय असं काय दिसते, पण खरंच इथे आल्यावर कळालं, आता आम्ही थोडंसं बघितलं ना बॅट सोबत की अतिशय म्हणजे आम्हाला याचा म्हणजे लाभ होईल निश्चित। आणि मी आवाहन करतो सर्वांना की जास्तीत जास्त आपल्या तरोडा भागातील आपल्या जवळपासच्या एवढ्या म्हणजे आपल्या जवळपासच्या एरियामध्ये हे एवढं चांगलं अतिशय टर्फचं मैदान होणं स्पोर्टचं अतिशय आनंदाची बाब आहे। निश्चितच जास्तीत जास्त जणांनी इथे यावं, शरीर निरोगी तर सर्व काही होऊ शकते, त्यामुळे याचा लाभ घ्या एवढं यापासून सांगतो व शुभेच्छा देतो। सर्वांसाठी स्पोर्ट्स एरिना ओपन झालेला आहे नांदेडमध्ये। इथे आपण क्रिकेट आणि फुटबॉल खेळू शकता। आजच त्याचं ओपनिंग झालेलं आहे। आज म्हणजे 9 मार्च 2025 ला याची ओपनिंग झालेलं आहे। हे ओपनिंग संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी ओपनिंग केलेली आहे। तरी उद्यापासून हे सर्वांसाठी ओपन आहे, तर सर्वांनी बुकिंग करून खेळू शकता। इथे पत्ता छत्रपती चौकामध्ये इथे ओपन झालेला आहे, जस्ट पेट्रोल पंप, रिलायन्स पेट्रोल पंपाच्या बाजूला। तर सर्वांनी येऊन इथे आनंद घ्यावा खेळण्याचा। क्रिकेट प्रेमी तसेच फुटबॉल प्रेमी नावान काय, क्रिकेट प्रेमी आणि फुटबॉल प्रेमी यांनी इथे येऊन इथे आनंद घेऊ शकता तुम्ही खेळण्याचा।